बाजूला अनेक स्मारकं असतात, मग ती महापुरुषांची असतात किंवा अनेक ज्या ऐतिहासिक घटना घडलेल्या त्या संदर्भातली स्मारकं असतात. त्यातून आपल्याला एक ऊर्जा मिळते किंवा ते विचार आपल्यापर्यंत किंवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावेत अशी भावना आपली त्यामागे असते. अनेक सरकारी येतात आणि जातात, अनेक घोषणा होतात, पण ती स्मारकं पूर्ण होतातच असं नाही. खरं तर शासन अनेकदा समाजाला प्रेरणा देणाऱ्या महामानवाच्या स्मारकांची घोषणा करतं. ते स्मारक किती गरजेचं आहे, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला तरी तो किती महत्त्वाचा आहे हे सांगितलं जातं. पण वर्षामागून वर्ष जातात आणि स्मारक काही पूर्ण होत नाही. असाच प्रकार घडलाय तो मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत. गेली 11 वर्ष हे स्मारक व्हावं म्हणून आंदोलनं केली जात आहेत, पण अजून सुद्धा स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईतील दादर परिसरातली इंदू मिल. ही मिल मुळातच चर्चेत आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जागा म्हणून. आनंदराज आंबेडकरांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि ही जागा ताब्यात घेतली आणि या परिसरात ठिय्या आंदोलन करत शासनाला नमवलं. पुढे याच ठिकाणी भव्य दिव्य स्मारक करण्याचा शासनानं निर्णय घेतला. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. जनता हे स्मारक पूर्ण होण्याची वाट पाहते. वेगवेगळी सरकारं आली, आत्तापर्यंत जवळजवळ 15 वर्ष होत आली ह्या लढ्याला. वेगवेगळी सरकार आली, परंतु हे त्यांच्या मनाप्रमाणे करतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या कामाला प्रचंड दिरंगाई होते. कसल्याही प्रकारचा इथे कंट्रोल नाही. नवीन जे मिनिस्टर्स येतात ते नवीन मिनिस्टर नवीन पद्धतीने त्यांचं जे काही असेल ते करतात. 2015 साली पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं. त्यावेळी दिलेल्या डेडलाईननुसार हे स्मारक 2021 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण ती डेडलाईन संपून आज 3 वर्ष उलटली आहेत, पण स्मारकाचं काम फारसं पुढे गेलंच नाहीये. मध्यंतरी या स्मारकाच्या कामात आणि मुख्य पुतळ्याच्या उंचीत काहीसा बदल करण्यात आला. पुतळ्याची उंची वाढवली गेली, ती 250 फुटांवरनं 350 फूट करण्यात आली. परिणामी स्मारकाचा सगळा आराखडाच बदलला गेला. या सर्व बदलांमुळे स्मारकाच्या कामाची गती मंदावली. आता 4 महिन्यांपूर्वीच पुतळ्याच्या उभारणीसाठी 29 कोटी रुपयांचा निधी MMRDAनं शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला अदा केलाय. राम सुतार हे प्रचंड मोठे व्यक्तिमत्व आहे, पण त्यांचं वय आज पाहता त्यांच्याकडनं काम होत नाही तर लक्षात आमच्या पक्का आलेलं. आणि या विषयावर सरकारने लक्षात घ्यावं की राम सुताराच्या नावावरती अनिल सुतार जर काम करत असतील तर ही जनता किंवा आंबेडकरी चळवळ हे खपून घेणार नाही. आणि उद्या पुतळा जर दोष ठरला तर आज सरकार अत्यंत संघर्षातनं वादातून हे सगळं स्मारक उभं करतंय. या सरकारला महाराष्ट्रातून नसतं नाबूद व्हावं लागला पुतळ्यामध्ये दोष आढळला तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य प्रचंड मोठं आहे, प्रचंड विशाल आहे. त्यांच्या कार्याला शोभेचं असं स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस आहे. 2015 साली सुरुवातीला या स्मारकाचा खर्च 425 कोटी रुपये अपेक्षित होता. पण केवळ एकाच कंपनीनं कंत्राट भरल्यामुळे पुन्हा निविदा काढावी लागली. त्यावेळी 783 कोटी रुपयात हे बांधकाम करण्याचं कंत्राट शापूरजी पालनजी कंपनीला देण्यात आलं. स्मारकाचे डिझाईन आणि बांधकामाचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी शशी प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली. बदलांनंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटी धातूचा पुतळा समुद्र शेजारीच उभा केला जाणार आहे. शिवाय अभ्यासिका, ग्रंथालय, एक सभामंडप आणि 400 गाड्यांचं पार्किंग सुद्धा इथे असेल. या पुतळ्याच्या उभारणीचं काम नोएडा इथे सुरू असून या कामानं आता वेग धरल्याचं कळत आहे. 2019 आणि 20 साली कोरोनामुळे स्मारकाच्या कामाला ब्रेक लागलेला. परिणामी स्मारकाचं काम करणाऱ्या कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागल्यानं या प्रकल्पाच्या कामाची गतीही मंदावली. तेव्हापासूनच हे काम कासव गतीनं पुढे सरकतंय. आता प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं काम सुरू होणार आहे. 350 फूट उंच पुतळ्यासाठी तितकीच मोठी क्रेन उभारावी लागेल. या क्रेनचा मुख्य हात हा 150 फूट रुंदीचा असेल. सध्या ही क्रेन उभी करण्यासाठी पाया बांधणीचं काम सुरू आहे. क्रेन मोठ्या आहेत त्याचं फाउंडेशन आता करायला घेतलंय, ते होईल. आता ह्याच्यापुढे आम्ही प्रत्येक दिवस त्याचा मोजत जातोय. त्यामुळे ह्याच्यापुढची जी तारीख असणार ती पक्की ठरेल. आम्ही ती मॉनिटर करतोय आणि त्यामुळे आमच्या माणसांना पण सांगितलं, शापूरजींना पण दिलंय आणि MMRDAचे लोक पण त्या मिटिंगला होते. 1-2 आठवड्यापूर्वीच मिटिंग झाली ती आणि त्याच्यावरनं मला वाटतं की थोडाफार प्रोग्रेस दिसतोय साईटवरती. माणसं पण वाढत चालली.
सरकारही या स्मारकासाठी अत्यंत गंभीर आहे. कंत्राटदार कंपनीनं हयगय केल्यास दुसरा कंत्राटदार आणण्याचा इशारा सरकारनं दिलाय. शिवाय प्रत्येक महिन्याला कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. एकदा का पाया तयार झाला की मग मूर्तीचा लोखंडी सापळा या पायावरती उभा केला जाईल. मी तिथं अनेक वेळेला जाऊन आलेलो आहे, त्यामुळे काम चालू आहे. आम्हाला उशीर झाला तरी आपल्याला काम चांगलं करायचं आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा तुकडा उभा करायचा आहे. त्यामुळे थोडा वेळ जरी लागला तरी कामाला पैशाची काही अडचण अजिबात नाही. MMRDAने जवळ 12 ते 13 कोटी रुपये खर्च करण्याचं ठरलेलं आहे. त्यामुळं काम चालू आहे आणि 1-1.5 वर्षामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा माननीय मोदी साहेबांच्या हस्ते होईल. समुद्राशेजारीच हा पुतळा उभारला जाणार असल्यानं पावसाळ्याच्या कालावधीत पुतळ्याचं काम पूर्ण करणं शक्य नसेल. त्यामुळे पावसाळ्याचे 4 असे 8 महिने वगळून पुतळ्याचं काम पूर्ण करावं लागेल. त्यामुळे मुख्य पुतळा उभारणीचे काम साधारणतः डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडनं वर्तवली जाते. पण असं असलं तरी डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पातील सभामंडप आणि रिसर्च सेंटरसारखा काही भाग सुरू करण्याचा MMRDAचा मानस आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही. ते काम कुठेही थांबणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की तातडीने जर ते काम जर कंप्लीट झालं तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशातली जनता तिथं बाबासाहेबांना नतमस्तक होण्याला येणार आहे. म्हणून त्याला आम्ही प्रायोरिटी देतोय आणि जलद गतीने काम करण्याचा हा प्रयत्न राहील. मला 6 ते 8 महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वाला नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. देशातील सर्वात मोठा आणि उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा चीनमध्ये घडवला गेला. पण या स्मारकातील 350 फुटांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मात्र पूर्णतः भारतीय बनावटीचा असेल. त्यामुळे हा देशातील भव्यदिव्य आणि विशाल प्रकल्प ठरेल. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेली घटना पाहता या पुतळ्याच्या उभारणीत कोणतीही उणीव राहू नये म्हणून सरकारकडनं विशेष खबरदारी घेतली जाते. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मंडळी, वर्षामागून वर्ष जात आहेत, स्मारकही होत नाही आणि हाच प्रकार मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत होताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर मागची 11 वर्ष हे स्मारक व्हावं म्हणून आंदोलनं केली जात आहेत, पण अजून सुद्धा स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य जितकं विशाल आहे तसंच साजेसं हे स्मारक कधी पूर्ण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यासह